नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट आहे। आता 31 मे पर्यंत शेवटची संधी आहे। कशाची शेवटची संधी असणार आहे आणि 20वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेअंतर्गत 4 महिन्याला शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा आर्थिक मदत या ठिकाणी केली जाते। मग आता राज्य सरकारमार्फत आतापर्यंत आपण बघितलं तर 19 हप्ते जे आहेत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला आहे। आता 20व्या हप्त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, पण त्या अगोदरच एक महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना करावं लागणार आहे आणि त्याची तारीख असणार आहे 31 मे 2025 पर्यंत हे कार्य तुम्हाला करायचं आहे, काम तुम्हाला करायचं आहे। आता कोणतं काम करायचं संपूर्ण माहिती बघून घेऊया। त्या अगोदर चॅनलला चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सॅच्युरेशन ड्राईव्ह 1 मे 2025 ते 31 मे 2025 पर्यंत या ठिकाणी चालवण्यात आलेली आहे। ज्या अंतर्गत या ठिकाणी कोणतेही शेतकरी यापासून या ठिकाणी वंचित राहणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेतून। त्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये बघितलं तर सर्वात अगोदर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करायची आहे। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि तुम्हाला अद्यापपर्यंत 19 हप्ता असेल 20 हप्ता असेल तुम्हाला मिळालेला नाही, त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचे। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करून घ्यायचे। अनेकांचं असं आहे की ई-केवायसी पूर्ण केलेली पण बँक खात्याला आधार नंबरच लिंक नाही, तर काहींचा असं आहे की त्यांचा भूमी रेकॉर्ड हा सत्यापन केलेला नाही, त्यामुळे त्यांना जे आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे बंद झालेले आहेत। तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणतं काम कुठे जाऊन करायचे ते लक्षात ठेवा। ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे किंवा जवळच्या CSC सेंटरद्वारे जाऊन तुम्ही करू शकता आणि बँक खात्याला आधार नंबर हे तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला एक आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे आणि ज्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे त्या बँक खात्यामध्ये तुम्ही आधार नंबर लिंक करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही डायरेक्टली एक पोस्ट ऑफिसचा अकाउंट उघडून घ्या, त्या पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला पैसे मिळून जाईल। हे 2 कार्य करून घेऊ शकता। त्याचबरोबर हे तुम्हाला भूमी रेकॉर्ड सत्यापन हे तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे की आमचं भूमी रेकॉर्ड हा सत्यापन करायचा आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात, आणि त्या ठिकाणी ते करून देतील। तर हे 3 कार्य तुम्ही 31 मे पूर्वी करून घ्या, तरच तुम्हाला 20वा हप्ता मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होता शेतकऱ्यांसाठी। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असेल तर जवळच्या तुम्ही जनसेवा केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही जे आहे माहिती घेऊ शकता। धन्यवाद।